नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 49. मी शरयू. आईवडिलांमधला अबोला मुलांना फार जड जातो. माझ्या शिवण्यालाही आमच्यातला हा मनमुटाव स्वस्थ बसू देत नव्हता. सकाळपासून तिघांनी सोबत बाहेर फिरायला जायचे म्हणून तिची जिद्द सुरू होती. अगं पण शिवा, मला ऑफिसमध्ये काम आहे. मी लवकर परत येतो, हवं तर नंतर जाऊया ना आपण. अनुराग तिला समजावत होता. तुम्ही ऑफिसमध्ये गेलात की शिवा घरी आहे म्हणून आठवणच राहत नाही. ते काही नाही, आज मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. संडे आहे ना आज, सगळ्यांना सुट्टी असते. तुम्हालाच कशी नसते हो पप्पा. ती कमरेवर दोन्ही हात ठेवून आपल्या पप्पांना जाब विचारत होती आणि तिच्या अशा वागण्याने तो मात्र हसला. मला सुट्टी असते बाळा, पण कामं जास्त असतात म्हणून ती पूर्ण करायला संडेला पण जावं लागतं. नाही पप्पा, उद्या पूर्ण करा ती कामं. आज आपण फिरायला जाऊया. मम्मी तू पण आवर तुझं. अगं पण घरात कामं किती पडली आहेत. एक दिवस तर मिळतो घरातलं निवांत आवरायला. मला नाही जमणार बाई एवढ्या सकाळी घरातून बाहेर पडायला, मी म्हणाले. एवढ्या सकाळी कुठे ग, 9 वाजले आहेत. आणि राहू दे ना, स्वयंपाक नको करूस, बाहेर खाऊया आपण. हवं तर मी मदत करते तुला कामात, ती माझ्याजवळ येऊन म्हणाली. मी आणि अनुराग एकमेकांकडे बघून हसलो. काय काम करता येणार आहे हिला. एवढीशी नाही तर कॉन्फिडन्स बघा तिचा. पण तिच्यासाठी आम्ही एकमेकांकडे बघून हसलो. किती दिवसानंतर. चल ना शरू, ती म्हणते. तर मी ऑफिसला फोन करून कळवतो तसं, अनुराग म्हणाला. मला तयार व्हावेच लागले. आवरताना सुद्धा शरूची किती ती लुडबुड. मम्मा हाच ड्रेस घाल, हीच लिपस्टिक लाव, मोठी होते ती आता. हां, कुठे जायचं मग. डोळ्यावर गॉगल चढवलेला, आपले हात बांधून गाडीला टेकून उभा असलेला अनुराग शिवण्याला विचारत होता. आता तेही मीच सांगायचं का. सगळेच मी ठरवले तर तुम्ही काय ठरवणार. तिचंही तेवढ्याच ॲटिट्यूडमध्ये उत्तर. अनुरागने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघितले. मी खांदे उडवून मला काही माहीत नाही असे दाखवले. पप्पा, आधी आपण नाश्ता करून घेऊ. भूक लागली की काही सुचत नाही. थोडं पोट भरलं की सुचेल तुम्हाला. शिवण्याचे एकावर एक स्ट्रोक मारणे सुरू होते. ती गाडीत मागच्या सीटवर जाऊन बसली. मला अनुरागच्या बाजूच्या सीटवर बसावे लागणार होते. आम्ही नाश्ता करून पुढे निघालो. सिंहगडला जायचे ठरवले होते. यार, तुम्ही दोघं किती बोर करताना. काहीच कसं बोलायचं सुचत नाही तुम्हाला, शिवा दोघांच्या सीटच्या मध्ये उभी राहत म्हणाली. उलट आम्ही बोललो तर तू जास्त बोर होशील. मी माझ्या ऑफिसच्या कामाच्या डिस्कशन तुझ्या मम्मीशी केल्यावर तुला त्यातलं काही कळणार आहे का. माझ्या आधी अनुरागच उत्तरला. ओ माय गॉड, ऑफिसशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही का. माझ्याबद्दल डिस्कशन करा. नेक्स्ट बर्थडेला मला काय गिफ्ट देणार आहात ते डिस्कस करा. काय हवंय राणी तुला, मी तिच्याकडे प्रेमाने बघत विचारले. काय हवं बरं मला, ती कपाळावर टिचकी मारत विचार करत होती. अनुरागसुद्धा मिररमधून तिच्याकडे बघत होता. आता ते पण मीच ठरवायचं का. विचार करून काही सुचलं नसेल दुसरं काय. बर्थडेला अजून बराच वेळ आहे, तेव्हाच तेव्हा बघू, अनुराग म्हणाला. तेव्हा कुठे कल्पना होती आम्ही तिला जगातलं सगळ्यात मोठं दुःख गिफ्ट म्हणून देणार आहोत. आजचा संडे खरंच आयुष्यभर आठवणीत राहील आमचा. किती धम्माल केली आम्ही तिघांनी. मनसोक्त फिरलो. शिवण्या हट्ट करत होती आणि आम्ही तो पुरवत होतो. अनुराग तर आज बराच मोकळा वाटत होता. एरवी तो स्वतःला आपल्याच कोशात बंद करून ठेवतो, पण आज आम्हाला काय हवं नको ते बघत होता. बराच बोलतही होता, पण तरीही त्याच्या डोळ्यात काहीतरी प्रश्न आहेत असं का वाटते मला. खरंच आहेत की माझ्या मनाचा एक भ्रम आहे तो. भ्रम कसा असेल.
एक दोनदा माझ्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय असंही वाटलं मला. पण तेच, नेहमीप्रमाणे त्याचं अव्यक्त असणं. असा कसा हा? याला मन मोकळं बोलता का येत नाही? मी विचारायला हवं होतं का? त्याचा हात हातात घेऊन, काय आहे तुझ्या मनात हे सांग म्हणायला हवं होतं. त्याने कधी पर्वा केली माझी, तर मी त्याची करावी. कधी कधी अहंकार नात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतो आणि तिथेच नाती विस्कटायला सुरुवात होते. त्याने स्वतः पुढे येऊन मला सांगितलं तर ऐकून घेईल ना मी. मी का स्वतःहून त्याला विचारायचे? तो मंदार तरी स्वतःहून मोकळा झाला माझ्याजवळ. अनुरागला का जमत नाहीये? पण किती विचित्र मनस्थितीत होते मी जेव्हा मंदारने मला बोलावले होते. त्याची बायको आधीच आम्हा दोघांवर संशय घेते आणि हा पुन्हा पुन्हा मला भेटायला बोलवतो. नकार देते मी, तरीही तो ऐकायला तयार नाही आणि मीही ओढल्यासारखी जाते. कसली ओढ आहे ही? माझा हात हातात घेऊन किती रडला तो. अश्रू खोटे नव्हते त्याचे, एवढं तरी नक्कीच ओळखते मी. पण त्याचं असं हातात हात घेऊन अवघडले होते मी. पुरुष सहसा रडत नाही. त्यांचं रडणं म्हणजे पुरुषार्थाचा अपमान वाचतो. पण तरीही तो रडत होता, तेही माझ्याजवळ. काय करावे? त्याला आधार द्यावा की नाही या विवंचनेत मी. सॉरी, ते मला काही सुचलंच नाही. त्याच्या रडण्याचा भर ओसरला तसा माझ्या अवघडलेल्या चेहऱ्याकडे बघत तो म्हणाला, इट्स ओके. एवढेच म्हणाले मी. पुन्हा आम्हा दोघांमध्ये शांतता. पण नक्की काय झालं ते जाणून घ्यायचं होतं मला. काय झालंय? पुन्हा तुम्हा दोघांचं भांडण झालंय का? तो जरा शांत झाल्यावर मी विचारले. भांडणं तर काय रोजचीच आहेत आता. त्याची ही सवय व्हायला लागली आता मला. मग? अभिलाषाचे आई बाबा आले आहेत, म्हणजे तिनेच बोलवून घेतले होते त्यांना. तो कसानुसा चेहरा करत सांगायला लागला. कधी कधी दोघांमध्ये प्रश्न मिटत नसेल तर कुणाची तरी मदत घ्यावीच लागते. आता अभिलाषाची संशयाची सुई माझ्यावर आहे म्हणून, नाहीतर मीही मदत केली असती तुम्हा दोघांचे भांडणं सोडवायला. माझं आपलं प्रामाणिक उत्तर. मग मिटवली का त्यांनी भांडणं? त्याचा पुन्हा मलाच प्रश्न. मला कसं माहीत असणार? मंदार, काय झालं नक्की? अभिलाषाने तिच्या पद्धतीने तिच्या आईवडिलांना पटवून दिलं की मी कसा कॅरेक्टरलेस आहे आणि त्यांना ते पटलंसुद्धा. तो भकास हसत म्हणाला, अरे असं कसं करू शकतात ते? त्यांनी आपल्या मुलीला समजवायला हवं होतं. संशय घेऊन संसार उद्ध्वस्त होतात हे सांगायला हवं होतं त्यांनी. माझे आईवडील तर माझं काहीही ऐकून घेत नाही. अनुरागवर एवढा आंधळा विश्वास आहे त्यांचा. मी त्याचं एखादं प्रेम प्रकरण समोर आणलं ना तरी मलाच वेळात काढतील ते, मी सांगत होते. नशीबवान आहे अनुराग, पण माझं नशीब नाही ना तेवढं चांगलं. पुन्हा त्याचं खिन्न हसणं. मनातून किती दुखावला होता हे जाणवत होतं. तुम्हाला काही बोलले का ते? प्रश्न बोलण्या न बोलण्याचा नाहीच आहे. मी आपल्या आईवडिलांच्या जागी समजतो त्यांना. चुकलो तर त्यांना माझा कान पकडण्याचाही अधिकार आहे. पण आपल्या मुलीच्या बोलण्यात येऊन त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला. फार हर्ट झालं ते मला. शरयू माझं कुणीच नाही का गं? अनाथ होतो मी. मामाच्या घरी मोठा झालो, पण त्यांनीही कधी फारसा जीव लावला नाही. लग्न झाल्यावर अभिलाषाच्या आईवडिलांना आपलं मानलं. वाटलं आता हेच आपले आईवडील. त्यांच्यामुळे माझा पोरकेपणा कमी झाला होता. अभिलाषासुद्धा भरभरून प्रेम द्यायची. विसरलो होतो मी लहानपणीच्या कटू आठवणी. त्याचे डोळे मिटून एक मोठा श्वास घेतला आणि माझा हात नकळत त्याच्या हातावर गेला. माझ्याही आईवडिलांच्या जागी आहेत ना गं ते. मला विचारायला हवं होतं त्यांनी. माझी बाजू ऐकून घ्यायला हवी होती. काय म्हणाले ते? काय म्हणाले, काय नाही म्हणाले याला अर्थ कुठे उरतोय? त्यांनी माझ्यावर सरळ सरळ अविश्वास दाखवला. यातच सगळं नाही का आलं?
त्याच्या डोळ्यात दुःख मावत नाही आहे असं वाटत होतं त्याच्याकडे बघून. ज्या लोकांना आपली पर्वा नाही त्यासाठी तुम्ही कशाला एवढा जीव काढताय? मी अभिलाषाच्या आईवडिलांना अजून तरी भेटले नव्हते, पण अभिलाषाबद्दल मनात हळूहळू राग वाढत चालला होता. त्यामुळे तिच्या आईवडिलांचाही रागच येत होता मला. अरे, मुलीला समजवायचं सोडून जावयावर अविश्वास दाखवतात, याला काय अर्थ आहे? अशाने संसार तुटणार नाही का त्यांचा? कुणाकुणाची पर्वा करणे सोडायचे? अभिलाषाची, तिच्या आईवडिलांची की अभिमन्यूची? कितीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी हर्ट होतच ग. एवढ्या वर्षाचा संसार आहे आमचा, पण तिला थोडासुद्धा विश्वास नाही माझ्यावर. वाटलं होतं बाबा तरी माझी बाजू ऐकून घेतील, पण नाही. त्यांना आपल्या मुलीचं म्हणणं खरं वाटलं. सरळ सरळ गुन्हेगार करून टाकले त्यांनी मला. पुन्हा डोळे भरून आले त्याचे. मी तुला इथे बोलवून बोर करतो असं वाटत असेल ना, पण काय करू, कुणाजवळ तरी व्यक्त व्हावं असं वाटलं मला. इथे पुण्यामध्ये तू आणि अनुराग शिवाय कुणीच नाही माझं. कधी कधी वाटतं अनुरागच्या गळ्यात पडून मनसोक्त रडून घ्यावे, पण पुन्हा त्याला कळलं आणि आपल्याबद्दल त्यानेही गैरसमज करून घेतले तर? शेवटी नवरा बायकोचं नातं नाजूकच असतं. त्यात तुमचं नातंही तेवढंसं हेल्दी नाही, तो म्हणाला. बोर तर होत नाही मी, पण आपण असं सारखं भेटणं योग्य नाही असं वाटतंय मला. का? आपल्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं नाही का? आहे ना, मी कुठे नाकारते हे मैत्रीचं नातं, पण बघणाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण होतो. कुणी ओळखत नाही आपल्याला इथे, आणि ज्याला गैरसमज करून घ्यायचा तो आधीच झालाय. आता कितीही प्रयत्न केले तरी तिच्या मनातला गैरसमज जाणार नाही. फार कठीण जाणार आहे माझं आयुष्य तिच्यासोबत. मंदार नकारार्थी मान हलवत म्हणाला. काही दिवसांनी जाईल ती विसरून. संसारात असे उतार चढाव येतच राहतात. ती विसरेल ग, पण मी कसा विसरू? विसरावं लागेल अभिमन्यूसाठी. त्याच्यासाठी प्रयत्न करतो, पण जास्त काळ तेही जमणार नाही मला. मी सरळ आत्महत्या करून टाकीन अशाने. आणि त्याच्या या शब्दावर तर मी घाबरलेच. मंदार, हे काय बोलताय तुम्ही? असे बोलून कसे शकता तुम्ही? मग काय करू मी? किती सहन करत राहायचं आणि कुणासाठी जगायचं ग? कोण आहे माझं? आज तिच्या आईवडिलांनी माझ्यावर अविश्वास दाखवला, उद्या अभिमन्यूही दाखवेल. मी आहे ना, अनुराग आहे. त्यावेळी त्याला काय उत्तर देणार होते मी? पण त्याचा हा आत्महत्येचा निर्णय मात्र फारच टोकाचा आहे. पण कधी कधी वातावरण इतकं खराब होतं की नको ते विचार येतात माणसाच्या डोक्यात. त्या दिवशी डिव्होर्सचं तर आज आत्महत्येचा. त्याच्या मनाची घालमेल कळत होती मला. तू आहेस? साधं भेटायला बोलवलं तरी भीती वाटते तुला? खिन्न हसत तो म्हणाला. येईन मी भेटायला, तुम्हाला हवं तेव्हा. पुन्हा काही असं वेडेपणाचा विचार करू नका, मी भावनेच्या भरात बोलून गेले. मंदारचा विचार काही केल्या डोक्यातून जात नव्हता. एक मन म्हणत होतं, अनुरागजवळ मंदारविषयी बोलावं, त्याच्या डोक्यात काय चाललंय ते सांगावं का त्याला? मी अनुरागकडे पाहिले. तो दुसऱ्या कुशीवर झोपलेला. जागा आहे की झोपलाय हेही कळायला मार्ग नव्हता. अनुराग? माझ्या आवाजाने त्याने कूस बदलली. जागाच होता वाटतं. आता त्याचा चेहरा माझ्या अगदी समोर होता. भुवया उंचावत काय झाले म्हणून विचारत होता. झोपलास का? नाही, बोल ना. जागा होता म्हणून तर कूस बदलली ना त्याने. मी पण ना काहीही विचारते. मला अभिलाषा आणि मंदारविषयी बोलायचं होतं. बोललीस का तू अभिलाषासोबत? माझं एवढ्यात मंदारशी भेटणंही झालं नाही, तो डोळे मिटूनच म्हणाला. मंदार त्याचा एवढा जिव्हाळ्याचा मित्र, तरी हा एवढा थंड प्रतिसाद देतोय. झोप येते वाटतं तुला, मी त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाले. पण तरीही त्याने डोळे उघडण्याचे कष्ट घेतले नाहीत. हो, फार दमवलं ना शिवाने, पण खरंच छान वाटलं आज.
आपण महिन्यातून 1 दिवस तरी असा स्वतःसाठी काढायलाच हवा. तूच बिझी असतोस अनुराग. एवढेच तो म्हणाला तो. मीही मंदारचा विषय मग सोडूनच दिला. काय सांगणार होते मी? मंदार आत्महत्येचा विचार करतोय. तुला कसं कळलं असं विचारलं असतं त्याने. काय उत्तर देणार होते मी? तू काहीतरी बोलणार होतीस. पुन्हा थोड्या वेळाने त्याचा प्रश्न आला. काही नाही. एकदा बोलून बघ तिच्याशी, काय म्हणते ती. उगाच संशय कसा घेईल ती. मंदारने नक्कीच काहीतरी चुकले असणार. हे अनुराग बोलत होता. मला तर विश्वासच बसला नाही. आणि त्याला जर कळलं की ती माझ्यावर संशय घेते तर? अनुराग माझ्यावर अविश्वास दाखवेल? नाही, मला तरी असं वाटत नाही. अनुराग आजपर्यंत कधीच मला असा बोलला किंवा वागला नाही. पण यावेळी सिच्युएशन जरा वेगळी आहे. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.